आत्ताच इथलं मंगलम मंदिराचं दर्शन झालं. योगायोग असा का मंदिर बंद होतं आणि आपण त्या टाईमच्या बरोबर मंदिरात गेल्यानंतर गाभाऱ्यात बसवलं. त्यानंतर ते म्हणले का देव झोपलेला आहे, तुम्ही शांतपणे ऐका, म्हणजे त्याला फक्त ध्यानधारणा करा. आणि ध्यानधारणा करताना मग ते एक व्हायब्रेशन त्या वातावरणात जाणवलं आणि नंतर त्यांनी दरवाजा उघडला. मग ज्योत पेटवल्यानंतर ते देवाचं रूप दिसलं आणि लाईट लावली. तर सगळ्या गोष्टी जुळून यायला शेवटी युनिव्हर्समध्ये तुमचं कर्म चांगलं असायला हवे तरच ह्या गोष्टी जुळून येतात असं मला वाटतं. आता इथं बाहेर मंदिराचं थांबलो आहे मस्तपैकी. इथं तलाव आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं कळसे गेलेलो आहे आपल्या घराकडे. चलो, आपण आता निघालेलो आहे तिरुपती दर्शनाला. पिशीच्या पुढे ते दर्शन पास ॲडजस्ट झालेले आहे, तर आपण आता निघालेलो आहे. आपण आता पटकन जाऊ आणि दर्शन घेऊयात. आपण आलेलो आहे आता तिरुपतीच्या डोंगरावरती दर्शन घ्यायचंय. आधार कार्डची झेरॉक्स आणायला. सगळं वातावरण स्पिरिच्युअल पद्धतीचं आहे. तिरुपतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मूर्त्या दिसू राहिल्या आहे. येताना घाट होता, घाटात असल्यामुळे गाडीत जरा गरगरल्यासारखं झालं. बरं झालं जेवण केलं नव्हतं, अजून डोकं धरलं असतं. आधार कार्डची झेरॉक्स आणल्यावरती दर्शनला येणं बरोबर. आमचं आता तिरुपतीचं दर्शन झालेलं आहे. मस्त असं पटक्यान 1.5 तासात दर्शन झालेलं आहे. आणि आमचे सहकार्यांनी लाडू घेतलेले संपूर्ण पारनेर तालुक्याला वाटायला. आणि बाकी 2 सहकारी आता चप्पल स्टँड शोधू राहिलोय. आपल्याला काही झोप पण येत नाही, एनर्जी खूप आहे आपल्याला आता. तर आपण चप्पल शोधूयात आणि मग बघूयात काय करायचंय. कारण इथं एक वारा स्वामी म्हणून मंदिर आहे. सकाळी 6:30 वाजता उघडणारी. खाली 23 किलोमीटर जाऊन पाहण्यापेक्षा इथं मंदिर पाहणं आणि मग जाणं जास्त सोयीस्कर ठरणारी आहे. तर आपण चप्पलचं स्टँड बघूया पुढे काय आणि मग पुढच्या गोष्टी ठरवूया. आपलं आता निवांत तिरुपतीत एका ठिकाणी बसलेलो आहे. आता बघा 2:30. डोळ्यावर काय झोप नाही, काय नाही. आता काहीतरी खातो. 6:30 वाजता इथलं वारा म्हणजे उघडणारी. मंदिरात जाऊन दर्शन घेतो, मग पुढचं नियोजन लावतो. सकाळी आता 4, आपल्या गाड्या 15 मिनिटं पुढे म्हणून वाजत आहेत 4:15. आपण बसलेलो आहे आता तिरुपतीच्या पुढं. थोड्या वेळाने वरा देवाचं मंदिर उघडन, त्यावेळेस आपण तिथं जाऊ. तर इथं एक स्पिरिच्युअल वाईब किंवा वातावरणात एक एनर्जी फील होऊ राहिली. बाहेर थंड वातावरण आहे, मस्त वाटतंय. आत्ताच एक लातूरचं पोरगं भेटलं होतं, त्याच्याबरोबर नाश्ता केला. ते नाश्ता खाऊ घातला इथंच हॉटेल आहे इथं थोडक्यात. आणि नाश्ता झाल्यानंतर आता इथं बसलोय. अजून कमीत कमी 2 तास तरी लागतील वरा देवाचं मंदिराच पाया पडायला. आणि मग तिथून आपण खाली आपल्या घरी जाऊयात. आपण आता नितीन सरांनी टाकला बघायला, आपण निघालो फिरायला काना. आपला भाऊ आपल्या भावाने घातला क्वालिटी शर्ट. आपण आता चाललो देवाला. मस्तपैकी आपण चाललेलो आहे देवाला. आता मागून तुम्हाला काही वाईट शब्द ऐकायला असले ते म्यूट करून टाकतो. आपण आता मग ऑन द वे. आपण काय वाईट शब्द नाही, आपण काहीच बोलत नाही. गोविंदा बोल आता मस्तपैकी व्यंकटरमण गोविंदा. पद्मावती टेम्पल आणि अजून 2 मंदिराचे दर्शन घेऊ. त्याच्या आधी मस्तपैकी चहा घेऊ. आपण आलेलो आहे आता ओक्कल माता मंदिरात. तिरुपतीपासून एक 8 ते 10 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. पायऱ्या ती डोंगरावरती हे मंदिर आहे. आपल्याला आपला रिक्षावाला जिष्णू फ्रेंड त्यानं सोडलेलं आहे वरती. आत्ता मस्त जिष्णू बरोबर बोलत होतो रिक्षावाला. त्याच्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की त्याला त्याच्या आईवडिलांसाठी घर बांधून द्यायचं आहे. त्याच्यानंतर रोज म्हणजे महिन्याला तो काही छोटे सोन्याची गुंतवणूक करत असतो. त्याच्या मुलांच्या शिक्षणाच्या पैशाची तो सोय करून ठेवतो. तर त्यावेळेस मिडल क्लास फॅमिली तो आपण येतो, त्यावेळेस पैशाची कशी अरेंजमेंट करावं लागते ते आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतं. त्यानंतर तो म्हणला की आठवड्यातून ज्यावेळेस 2-2.5 रुपये अंदा होतो त्यावेळेस मी मटण घेऊन जातो. हे किती शिकण्यासारखं आहे.
आता आपण आपला रिक्षावाला बरोबर बोलत होतो ज्ञानेंद्र, तर त्याने सांगितलं का श्रीनिवास मग समोर टेम्पल दिसतंय, स्वामींचं लग्न झालं होतं. म्हणजे इथं प्रत्येक मंदिर अशी एक गोष्ट कनेक्टेड केलेली आहे आणि म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या वेळेस आपण जातो त्यावेळेस तिथल्या देवांशी त्यांनी ती गोष्ट कनेक्टेड करून ठेवलेली. आत्ताच इथलं मंगलम मंदिराचं दर्शन झालं. योगायोग असा का मंदिरला बंद होतं आणि आपण त्या टाईमच्या बरोबर मंदिरात गेल्यानंतर गाभाऱ्यात बसवलं. त्यानंतर ते म्हणले का देव झोपलेला आहे, तुम्ही शांतपणे ऐका, म्हणजे त्याला फक्त ध्यानधारणा करा. आणि ध्यानधारणा करताना मग ते एक व्हायब्रेशन त्या वातावरणात जाणवलं आणि नंतर त्यांनी दरवाजा उघडला, मग ज्योत पेटवल्यानंतर ते देवाचं रूप दिसलं आणि लाईट लावली. तर सगळ्या गोष्टी जुळून यायला शेवटी युनिव्हर्समध्ये तुमचं कर्म चांगलं असेल हवे तरच ह्या गोष्टी जुळून येतात असं मला वाटतं. आता इथं बाहेर मंदिराच्या थांबलो आहे मस्तपैकी. इथं तलाव आहे, तुम्ही बघू शकता मस्त असं कसे. आपण आहे ना उद्धव काळा पहाड सरांचं हे पाहिलं होतं, व्हिडिओ पाहिली, त्यात आपल्याला पाहिलं होतं का इथं एक महाराष्ट्रीयन हॉटेल आहे. तर रस्त्याने येता ते आपल्याला दिसलं, आपण इथं पटक्यानं आपली गाडी वावली आणि जेवायला बसलो. तर आता इथं मस्त व्हेज कोल्हापुरी घातलेली आहे, शेवगा अंडी आहे, चपाती कांदा आहे. सर तुम्हाला कसं वाटलं जेवण? खूप सुंदर असं जेवण आहे, जेवण करू.